यम हीन व्यथयन्ते पुरुखम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते। हे विषय जया ते नाकळिती तया सुखदुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 2 अर्थात दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक 15 आणि या 15व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात यम हीन व्यथयन्ते पुरुखम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते। अर्थात या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु सुसंगती नाही तया तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वता जो या इंद्रियार्था नागवेची। भगवंत म्हणतात जो मनुष्य किंवा जो भक्त सुखातही आणि दुःखातही सारखाच असतो, सुख असो किंवा दुःख असो त्याच्या स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे त्याच्या वागण्या जगण्यामध्ये कुठल्याही प्रकारे फरक पडत नाही, तो मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे। आयुष्यामध्ये दुःख जरी आलं तरी तीच स्थिती असते आणि सुख जरी प्राप्त झालं तरी तीच स्थिती असते, त्याच्या स्थितीमध्ये बदल होत नाही, त्याच्या जगण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये बदल होत नाही। तो मनुष्य मोक्ष प्राप्तीसाठी योग्य आहे अशा प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन भगवंताने केलेलं आहे। श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात हे विषय जया ते नाकळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया। जो विषयाधीन होत नाही, जो विषयासक्त होत नाही, त्याचं जगणं वागणं अशा प्रकारे असतंय की त्याला सुख झालं काय आणि दुःख झालं काय त्याला काही फरक पडत नाही। मान अपमानाच्या पलीकडे तो मनुष्य गेलेला असतो, जय पराजयाच्या पलीकडे तो मनुष्य गेलेला असतो, अखंड देवासी भगवंताशी एकरूप झालेला असतो आणि अशी अवस्था प्राप्त झालेल्या माणसाला अर्थात पुनरपि जननम पुनरपि मरणम या रहाटगाड्यातून तो सहज सुटला जातो। गर्भवासाचं दुःख त्याला कधी सहन करावं लागत नाही। आणि पुढे माऊली म्हणतात तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वता जो इंद्रियार्था नागवेची। अर्थात इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहेत, इंद्रियाधीन तो नसून इंद्रिय ज्याच्या अधीन आहेत, त्याला सुख आणि दुःख याच्यामध्ये कधी वेगळी अवस्था प्राप्त होत नाही, सारखीच अवस्था सारखेचपणा त्याच्याकडे पाहायला मिळतो। श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या नडगाव गावातील पण ह्या टिटवाळ्यामध्ये रहिवासी असलेले पितांबरे परिवार आणि पितांबरे परिवाराचे पिताश्री हरिभक्त परायण भागवत शिवराम पितांबरे बाबा आपल्या सर्वांचे दादा, बाबांना मागच्या वर्षी देवाज्ञा झाली, अर्थात त्रयोदशी तिथी काहीतरी होती आणि त्या तिथीला देवाज्ञा झाली। तिथीप्रमाणे बाबांचं वर्ष श्राद्ध 10 फेब्रुवारी रोजी येत होतं काहीतरी, बरोबर ना? 10 फेब्रुवारी रोजी येत होतं म्हणजे त्रयोदशीला। परंतु या पितांबरे परिवारामध्ये काही दुःखद घटना घडल्यामुळे आज बाबांचं वर्ष श्राद्ध या ठिकाणी प्रथम वर्ष श्राद्ध आपण आयोजित केलेलं आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं बाबा जाऊन आता 1 वर्ष पूर्ण झालं। त्यांच्या पाश्चात आमचे प्रकाश दादा असतील, त्याचप्रमाणे रवी सर असतील, बाबांच्या मुली रेणुकाताई असतील, सुरेखाताई असतील, त्याचप्रमाणे बाबा म्हटल्यानंतर हे 4घे जण भाऊ हिरामण दादा काहीतरी 2 वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी गेले, विठ्ठल बाबा, दत्तात्रय बाबा
आणि त्यांच्या बाबांच्या काही बहिणी, त्याचप्रमाणे आईसाहेब, सेवंताबाई, अशा प्रकारे हा पितांबरी परिवार. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी कार्य करत असताना बाबांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संगोपन केलं, मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. अतिशय कष्टाळू स्वभावाचे बाबा, अतिशय शांत स्वभावाचे बाबा, अतिशय मनमिळावू असणारे बाबा. वयाच्या 87व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला, अर्थात वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. आपल्याला जो भगवंताने नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे, तो कशासाठी दिलेला आहे याचा जर विचार केला प्रत्येक माणसाने, तर 83,99,999 योनींपेक्षा एक वेगळा नरदेह आहे, एक वेगळी योनी आहे. 84,00,000वी योनी म्हणजे नरदेहा. भगवंताने याला जन्माला घालतानाच उभ्या करण्याचा निर्माण केलेला आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र दिलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे सांगायचं म्हटल्यानंतर 4ही वाचा या माणसालाच भगवंताने दिलेल्या आहेत, परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. आम्हालाही भूक लागते आणि प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते, पण त्यांच्यात आणि आमच्यात फरक एवढाच आहे, गोठ्यामध्ये बांधलेला बैल जरी भूक लागली असेल आणि समोर पेंड्याची रास जरी असेल तरी मालकाला सांगू शकत नाही की एक पेंडा मला टाका म्हणून, मला भूक लागले, नाही सांगू शकत. पण आम्हाला जर भूक लागली तर आम्ही घरामध्ये लगेचच आवाज देतो, ऐकलं का, मला भूक लागली, जे असेल ते वाढ, जेवायला द्या. आम्हाला जे काही हवं असेल, नको असेल ते आम्ही मागून घेतो. बोलण्याचं स्वतंत्र, अर्थात परा, पश्चंती, मध्यमा पर्यंत सर्व आहेत, पण वैखरी नरदेहाला दिलेले, मनुष्य देहाला दिलेले. मी बोलू शकतो, आम्ही सांगू शकतो, आम्ही आमची व्यथा मांडू शकतो, आम्हाला काय हवं नको ते आम्ही सांगू शकतो, बरं का. मग आम्ही एक विचार केला पाहिजे की भगवंताने आम्हाला वैखरी का दिलेली आहे, कशासाठी दिलेली आहे, उभ्या करण्याचा का निर्माण केलेला आहे, विशेष बुद्धी का दिलेली आहे, जगण्याचं स्वतंत्र का दिलेलं आहे. बघा ना, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथून हे 5 भाग आपल्याकडे आहेत. आम्हाला तहान लागते, प्राण्या पक्ष्यांनाही तहान लागते, त्यांची तहान भागली जाते, आमची तहान भागली जाते. फक्त फरक एवढाच आहे, ते एखाद्या ओढ्याचं पाणी पितात आणि आम्ही मिनरल वॉटर पितो. आम्ही, बरोबर की नाही, शुद्ध जल पितो, शुद्ध पाणी पितो, बरं का. पण त्याच्याही पलीकडे जर सांगायचं झालं ना, तर एक वेळ प्राण्या पक्ष्यांना ज्या पद्धतीने आणलेलं आहे, ज्या पद्धतीने काम लावून दिलेले, त्या पद्धतीने त्यांची ती कामं करतात. अशुद्ध पाणी पिऊन सुद्धा आम्ही शुद्ध पाणी पिऊनही काय करतोय माहितीये का, अशुद्ध पाण्यामध्ये शुद्ध पाणी मिक्स करून आम्ही पितो, बरं का. प्राणी पक्षी जसे आणले तसे कर्म करतायत, तसे कार्य करतायत. गटारामध्ये जो लोळतोय की नाही त्याला मी काय म्हणतो, सतत सतत गटाराचीच आवड असते त्याला. काय गाढव का डुक्कर म्हणतात त्याला, डुक्कर ना. डुक्कर कधी करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये येऊन लोळत नाही, लोळतो. डुक्कर कधी करोड रुपयाच्या बंगल्यात येऊन लोळतो, कधीच नाही. पण करोड रुपयाचा बंगल्यावाला 31st गटारीमध्ये लोळतो की नाही. मग सांगा फरक काय बरं त्यांच्यात आणि आमच्यात. पाणी जरी आम्ही शुद्ध पित असू तरी विचार शुद्ध आहेत का आमचे. ऐका ना, तहान त्यांनाही लागते, आम्हालाही लागते. पशु पक्षी तहान भागवतात, आम्हीही तहान भागवतो. फक्त आमच्या विचाराप्रमाणे आम्ही तहान भागवतो, आमच्या संघाप्रमाणे आम्ही तहान भागवतो. कोणाची तहान कशी असते तर कोणाची तहान कशी असते, बरं का. त्यांनाही भूक लागते, आम्हालाही भूक लागते, प्राण्या पक्ष्यांनाही भूक लागते ना, बरं का. आम्हालाही भूक लागते. तसं पाहायला गेलं तर हत्तीचं पोट किती मोठं आहे, खूप मोठं आहे. आमची किती पोटं होतील, माणसाची किती पोटं होतील एक हत्तीच्या पोटाचा जर विचार केला तर. पण खऱ्या अर्थानं पाहायला गेला तर एक वेळ हत्तीचं पोट भरतंय, पण माणसाचं टिचभरच आहे, भरत नाही. भरतंय त्याला कारण काय माहितीये का, एखादी वस्तू माणसाला मिळाली, एखादी गोष्ट माणसाला प्राप्त झाली की लगेच दुसऱ्या गोष्टीची आशा निर्माण होते. घराला वंचली असताना ज्या वेळेला घुशी वाकरायच्या ना, त्या वेळेला त्याला वाटायचं जोत्या फक्त झाला ना का बस झालं. पण शेजाऱ्यांच्या भिंती बघितल्याबरोबर यांनी लगेचच आशा निर्माण झाली ना, शेजाऱ्यांचं प्लास्टर बघितल्याबरोबर लगेचच आशा निर्माण झाली ना, शेजाऱ्यांच्या लादी बघितल्याबरोबर लगेच याच्याकडे पुढची आशा निर्माण झाली ना. अर्थात आमचं टिचभर आहे, पण का भरत नाही माहिती आहे का,
आम्ही आज जेवढं पाहिजे तेवढं घेतो, पण कधीतरी पंगतीमध्ये बसलो आणि आवडीचे लाडू असले तर 4 रुमाळामध्ये गुंडाळून पण घेतो. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. काही कळतंय? रस्त्यामध्ये जाता जाता एका ट्रक मधून तांदळाचं पोतं पडलं बरं का. थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी ते पोतं फाटलेलं असल्यामुळे एक बैल आला, जेवढं पाहिजे तेवढं घेतलं, निघून गेला. एक गाय आली, जेवढं पाहिजे तेवढं खाल्लं, निघून गेली. चिमणी आली, पशु पक्षी आले, बरेच पक्षी आले, जेवढं त्यांना पाहिजे तेवढं घेतलं, निघून गेले. पण त्याच रस्त्यातून ज्या वेळेला एक माणूस जात होता की नाही, त्याने पहिले काय शोधलं माहितीये का? ते फाटलेलं पोतं बांधायला कुठेतरी रस्सी मिळते का. एक वेल काढली, ताना काढला, त्याच्याने बांधला. आता त्याला माहितीये 50 किलोचं आहे, मला फार 20 किलोची कॅपॅसिटी आहे माझी उचलायची, पण 50 किलोचं उचलायला तो प्रयत्न करायला लागला. बरं, इकडे तिकडे पाहायला लागला, घाई करायला लागला. उचलण्यासाठी लवकर उचलायचंय का, कोणी पाहण्याच्या आधी मला उचलायचंय, कारण हे माझं आहे असं सांगायचंय बरं का. कोणी पाहण्याच्या आधी, कोणी येण्याच्या आधी हे पोतं माझ्या खांद्यावर गेलं पाहिजे, माझ्या डोक्यावर गेलं पाहिजे, यासाठी तो प्रयत्न करायला लागला. पण ऐका ना, 1-2दा त्यांनी थोडा थोडा उचलण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला उचलायला प्रयत्न केल्यानंतर काय झालं, थोडाफार त्याला उचलला गेला, पण उचलल्यानंतर खाली तो आणि वरती पोतं अशी परिस्थिती झाली. आतापर्यंत त्याला वाटलं होतं कोणी नाही येईल तर बरं आहे, पण आता मात्र त्याला वाटायला लागलं कोणीतरी येईल तर बरं आहे वरचं का पडलेलं पोतं काढायला. बरं, याचं पोट किती मोठं आहे, टिचभर आहे. किती पाहिजे त्याला, फार 1 किलो. गाय आली, तिला जेवढं पाहिजे तेवढं घेतलं, गेली. बैल आला, जेवढं पाहिजे तेवढं घेतलं. चिमणी आली, बाजी अनेक पक्षी आले, अनेक प्राणी आले, त्या ठिकाणी जेवढं पाहिजे तेवढं घेतलं आणि गेलं. पण हा आजचा विचार करून अधिक विचार करायला लागला की नाही, म्हणून अख्खाच्या अख्खा घ्यायला लागला. तो माणसाचं पोट का भरत नाही, टिचभरच आहे, पण कधीतरी जाताना आयुष्यभर तर खातंय. बरं, किती खावं माणसाने, किती खावं. मर्यादा आहे ना, मर्यादा आहे ना. आणि अभिमान कसला करतोय रे आम्ही, काहीतरी चांगल्या गोष्टीचा अभिमान केला ठीक आहे बरं का. खाण्याचा अभिमान आम्ही करतोय, खाण्याचा. काय खाण्याचा अभिमान करतोय आम्ही. तुम्ही कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये कसं कधी ऐकलंय का हो, 70 किलो फ्लावर संपली म्हणून कोणी अभिमानात सांगितलंय, 60 किलो बटाटे संपले म्हणून कोणी अभिमानात सांगितलंय कोणी. 40 किलो कोबी आणला होता, एक पण कोबी राहिला नाही, कोणी अभिमानात सांगितलंय का. साखरपुड्याच्या वेळी तो बोलतोय, अभिमानात बोलतोय 100 किलो संपलं, परत 20 किलो जाऊन आणलं. अरे कसला अभिमान आहे तुला, ही तरी अक्कल पाहिजे ना. 100 किलो संपून परत 20 किलो आणलं, तो पण अभिमानात सांगतोय माऊली. त्याला असं वाटतं की मोठं मी कृतकृत्य केलंय, काहीतरी मोठं काम केलंय. अरे एवढ्या प्राण्यांची जीव घेतली तू दादा, आणि तू एवढा अभिमानात सांगतोय माणसाचं पोट का भरत नाही दादा. त्याला कारण हेच कारण आहे त्याला बरं का. आम्ही कशाची आशा करावी, आम्ही कशाची अपेक्षा करावी हे आम्हाला कळत नाही ना. असो, आम्हालाही भूक लागते आणि त्यांनाही भूक लागते. त्यांचं कधीतरी भरतंय, आमचं मरेपर्यंत भरत नाही ही खंत आहे, मरेपर्यंत भरत नाही ही खंत आहे. असो, त्यांनाही निद्रा आहे, आम्हालाही निद्रा आहे. आम्हाला झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोप लागत नाही. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी कुत्रा बघा कसं पडलेला असतोय, पाहणारी माणसं बोलतात अरे आहे का गेलाय, मग त्याला हलवायचा प्रयत्न करतात. बराच हलवल्यानंतर तो उठून पळतो, मग बोलतात नाही झोपला होता. अरे पण झोप तरी कशी असावी ती बरं का. आमची काही वेळेला अशी परिस्थिती होते की गोळ्या घेऊन पण झोप लागत नाही. डॉक्टर हैराण आहेत, तुम्हाला नक्की देऊ तरी काय, तुम्हाला झोप लागावी म्हणून देऊ तरी काय. संत म्हणतात दिवसभर एवढा प्रामाणिक कार्य करा, दिवसभर एवढे प्रामाणिक जगा, एवढे प्रामाणिक वागा की रात्रीच्या वेळी तुम्ही गादीवर झोपलेत, घोंगडीवर झोपलेत की पोत्यावर झोपलेत माहित नाही, अंग टाकल्या बरोबर झोप लागली पाहिजे. त्यासाठी दिवसभर प्रामाणिक राहायला पाहिजे, आम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे. ज्याचं वृद्धापकाळ व्यवस्थित जावं, ज्याने वृद्धापकाळामध्ये व्यवस्थितरित्या कार्य करावं असं ज्याला प्रामाणिकपणे वाटत असेल ना, त्याने तारुण्यामध्ये व्यवस्थित जगावं, व्यवस्थित कार्य करावं. वृद्धापकाळाची चिंता त्याला नसेल नक्कीच. आज ज्यांच्या पुण्य स्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. 87 वर्ष बाबांनी कार्य केलं, 87व्या वर्षापर्यंत बाबांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. का तारुण्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा त्याग केला ना. 87व्या वर्षापर्यंत कार्य करत असताना निर्व्यसनी म्हणून जगायचंय, याला खऱ्या अर्थाने धमक म्हणतात, याला खऱ्या अर्थाने स्वाभिमानी जगणं म्हणतात.
निर्व्यसनी म्हणून जगायचंय, कुठल्याही प्रकारचं व्यसन न करता त्या ठिकाणी कार्य करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं निर्व्यसनी म्हणून बाबांनी या ठिकाणी कार्य केलं. म्हणून सगळ्या मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, त्यांच्यावर चांगल्या प्रकारे संस्कार केले बरं का, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन बरं का, त्यांनी निर्माण केलेले संस्कार आज आम्हाला प्रकाशदादांच्या कार्यातून, रवी सरांच्या कार्यातून आम्हाला पाहायला मिळतंय ना. अतिशय चांगल्या प्रकारे ती सुद्धा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतायत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करतायत बरं का. अनेकांची मुलं शिक्षणाच्या द्वारे शाळेमध्ये घडवण्याचं काम, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम रवी सर करतायत ना. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना प्रकाशदादा सुद्धा प्रत्येक कार्यामध्ये, आध्यात्मिक कार्य ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सहभाग घेतात, आपल्या परीने जी काही असेल ती मदत करत असतात. वाईट कर्म करायला मुलांना शिकवावं लागत नाही, ते सहज येतात, सहज येतात. कधीतरी बापाचा चुना संपला ना का मग बाप बोलतो मुलाला, अरे चुना संपलाय, जरा दुकानातून जाऊन ये, दादा टूप घेऊन ये. त्यावेळेला तो बोलतो खूप ऊन पडले बाबा, कशाला दुकानात जाऊ, माझ्या खिशात आहे तोच तुम्हाला देतो ना. अरे पण तुझ्या खिशात आला कसा? तेव्हा बोलतो मी पण 10 वर्षापासून हे काम करतो, पण तुम्हाला माहित नव्हतं एवढंच फक्त. वाईट कर्म करायला मुलांना शिकवावं लागत नाही. मुलांनी कसं व्यसनाधीन व्हावं त्यासाठी बापाला काय ट्रेनिंग द्यावी लागले का? कुठेतरी पाठवावं लागलंय का शाळेमध्ये? सहज सहज ना, अगदी नुसतं आजोबांनी सांगावं नातवाला, बाबा अरे किचन मध्ये जा, स्वयंपाक रूम मध्ये दादा आणि ही विडी पेटून आण. तो किचन मध्ये जातो, स्वयंपाक रूम मध्ये विडी पेटवतो, मधल्या पडद्यात येतो. आता पूर्वीचं पडदा म्हणजे 3च, ओटी, मधला पडदा ना स्वयंपाक रूम, बरोबर आहे की नाही. मधल्या पडद्यात आल्यानंतर त्याला समजतं की विडी विझायला आली, मग तो तिथे सुटका मारायचा आणि धूर काढायला ओटीवर यायचा. आजोबा पाहायचे का रे धूर तुझ्या तोंडामध्ये? मग बोलतो काय करणार, मधल्या पडद्यात आल्यानंतर विडी विझायला आली, परत पेटवण्यापेक्षा सुटका मारला. बोलतो मला माहितीये विझायला आल्यानंतर तुम्ही काय करता येते. संत नुसतेच म्हणतात का आजा गेला पणजा गेला, बाप मसने गेला आणि देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. त्याला कारण काय, आम्हाला वाटत असेल आमची मुलं बसलेली आहेत, आमच्याकडे लक्ष नाही आहे, पण तुम्ही जे काही बाता गोष्टी घरामध्ये करताय, जे काही विषय मांडताय ना, पक्का लक्ष मुलांचा तुमच्याकडे असतो बरं का. म्हणून घरामध्ये कुठल्या प्रकारे त्या मुलांच्या समोर आपण काय म्हणावं, काय करावं, कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे वागावं हे आपल्याला आपण ठरवलं पाहिजे. कारण वाईट कर्म माणसाकडे निर्माण करावी लागत नाहीत, मुलांना शिकवावी लागत नाहीत. शिव्या शिकायची कुठे शाळा आहे का बरं? आहे कुठे शाळा शिव्या शिकायची? नाही ना. त्या आपोआप पाठ होतात ना, आपोआप पाठ होतात की नाही. इथे जमलेल्यांपैकी एकही ताई किंवा दादा असा नसेल की त्याला एकही शिवी येत नाही. आहे का कोणी? आहे का? इथे जमलेल्यांपैकी सगळ्यांना मी विचारतोय की एकही शिवी येत नाही असं कोणी आहे का? असेल तर त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. पण ऐका ना, इथे जमलेल्यांपैकी तसं जर ठरवलं तर एखादी पण ओवी पाठ नाही असं कोणीतरी असेल ना. कदाचित सुरुवात माझ्यापासून पण असू शकते बरं का. बघा ना आम्ही कुठे आहेत, आम्ही कुठे पाहिजेत. मग ऐका ना, ह्या मुलांवर केलेले त्या वडिलांनी संस्कार आहेत. रवी सर असतील, प्रकाशदादा असतील, त्यांच्या मुली असतील बाबांच्या, त्याचप्रमाणे सुना असतील बरं का, भाऊ असतील, बहिणी असतील, अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं कार्य आम्हाला पाहायला मिळतं या समाजामध्ये. त्याला कारण काय, बाबांनी त्याप्रमाणे संस्कार निर्माण केले, बाबांनी त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं आणि म्हणून या ठिकाणी बाबांचं कार्य आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळतंय. बरं शिक्षण म्हणाल तर त्यावेळची 5वी बरं का, म्हणजे जुनी 5वी, काहीतरी विद्या मंदिर मांडा याच ठिकाणी त्यांचं शिक्षण झालं आणि रेल्वेमध्ये कार्यरत होते बाबा, रेल्वेमध्ये काम करत होते, सेवानिवृत्त झाले. साधारणतः त्यांचा कार्यकाळ होता 1964 ते 1995, म्हणजे 1995 साली बाबा सेवानिवृत्त झालं बरं का. आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या अर्थात आयुष्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुलांचं संगोपन केलं, नातवंडांना खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करण्याचं बाबांना भाग्य लाभलं. आणि तसं जर विचार केलं तर पतवंड सुद्धा मांडीवर खेळवण्याचं भाग्य बाबांना लाभलं बरं का. पतवंड सुद्धा आता प्रकाशदादांच्या मुलाची मुलं आहेत, मुलींकडे पण तसं कदाचित पाहायला मिळत असेल बरं का. पतवंड सुद्धा मांडीवर खेळवण्याचं भाग्य बाबांना लाभलं बरं का. आणि बाबांनी तशा प्रकारचे संस्कार निर्माण केले म्हणून खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे माऊली म्हणतात, सकळ तीर्थाची ये धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे.
बरं का. तीर्थाला जाणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात, तीर्थक्षेत्री जाऊन त्या ठिकाणी देवदर्शन घेणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात. पण जेव्हा जेव्हा प्रकाशदादांनी तीर्थ यात्रा केली तेव्हा तेव्हा आई वडिलांना बरोबर घेऊन ती यात्रा केली, तो आनंद एक वेगळ्या प्रकारचा असतो. बरं का. पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जायचा आहे, पण खरा पांडुरंग आणि रुक्मिणी बरोबर घेऊन तिथे जायचा आहे, तो आनंद वेगळा असतो, तो आनंद वेगळा असतो. आणि अनेक प्रकारची तीर्थ त्या ठिकाणी त्यांना घडावीत, त्यांना देवाचं दर्शन घडावं यासाठी या मुलांनी प्रयत्न केले. प्रकाशदादांनी जेव्हा जेव्हा तीर्थक्षेत्री जावं तेव्हा तेव्हा आई वडिलांना घेऊन जावं. ऐका ना, 2 मुलं या आई वडिलांना, मी कुठेही गेलो ना दादा तरी प्रत्येक ठिकाणी एकच सांगत असतो की बापाची आणि आईची वाटणी करू नका. 4 मुलं असतील ना, आई वडील एकाकडेच राहू द्या ना, तिघांनी लक्ष द्या, तिघांनी येणं जाणं ठेवा, त्यांना काय नको काय हवं ते सांगा, त्यांना विचारा आणि त्यांना मदत करत जा. त्यांना मदत म्हणण्यापेक्षा त्यांची सेवा करत जा. त्यांना काय हवं नको ते विचारा, जे पाहिजेत असेल ते त्यांना देण्याचा प्रयत्न करा. पण कित्येक वर्षे ज्यांनी एकत्र संसार केलेला आहे, घरामध्ये काहीतरी एखादी गोष्ट गोड आणावी, आईने वडिलांची वाट बघत बसावी, अर्थात त्या पत्नीने पतीची वाट बघत बसावी. जेव्हा पतीच्या तोंडाला लागेल तेव्हाच त्या पत्नीने ती वस्तू ग्रहण करावी. अशा प्रकारे असलेलं प्रेम, अशा प्रकारे असलेलं जगणं वागणं. कधीतरी बाबांना जर दुःख झालं तर ते दुःख आईने वाटून घ्यावं, कधीतरी आईला दुःख झालं तर ते बाबांनी वाटून घ्यावं. अशा प्रकारे जगणं वागणं असलेल्या वृद्धांची जर तुम्ही वाटणी करत असाल तर त्यासारखं दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरं कुठलंच नसेल, हे स्मरणात ठेवा. आणि म्हणून जरी रवी सरांकडे आई बाबा होते तरी सुद्धा प्रकाशदादांचं सुद्धा लक्ष होतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी बाबांच्या दोन्ही सुनांना धन्यवाद देतो. सासू सासऱ्याची सेवा करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. हे भाग्य सर्वांनाच मिळत नाही, लाभत नाही. आलं का लक्षात? कारण का माहितीये का, यांच्याकडे जे विचार तुम्हाला पाहायला मिळतात ना, ही देणगी खऱ्या अर्थानं बाबांचा स्वभाव कष्टाळू होता, शेतकरी होते, शेतीविषयी त्यांना अतिशय आवड होती. बरं का. सुरुवातीला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शेती केली, कष्ट केले, काबाड कष्ट केले, ह्या मुलांचं संगोपन केलं आणि शून्यातून विश्व निर्माण कसं करतात याचं एक आदर्शयुक्त उदाहरण, खऱ्या अर्थाने आपल्या मुलाबालांवर चांगल्या प्रकारे संस्कार कशा प्रकारे करावेत याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हटल्यानंतर आपले बाबा. आता आपला विषय असा होता की आमचा जन्म कशासाठी झालेला आहे. प्राण्यांनाही तहान लागते, आम्हालाही तहान लागते, प्राण्यांची तहान भागते, आमचीही तहान भागते. प्राण्यांनाही भूक लागते, आम्हालाही भूक लागते, प्राण्यांची भूक भागते, आमची भूक भागते. फक्त फरक एवढाच आहे, त्यांचं पोट भरतंय, मरतंय तरी आमचं भरत नाही. त्यांनाही निद्रा आहे, आम्हालाही निद्रा आहे. त्यांनाही आळस आहे, आम्हालाही आळस आहे. तेही उत्पत्ती करतात आणि आम्हीही उत्पत्ती करतो. मैथून दोन्हीकडे आहे. पण फरक काय आहे बघा. या वृद्ध माणसांचं जगणं वागणं जर बघितलं ना तर खऱ्या अर्थाने आपल्याला संस्कृतीचं दर्शन घडतंय, संस्कारांचं दर्शन घडतंय. माणसाचा जन्म कशासाठी झालेला आहे याचा अभ्यास करून, याचा विचार करून खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये जे करायला पाहिजे ते परमार्थ, तो अध्यात्म, ते भगवंताचं नामचिंतन बाबांनी केलं. म्हणून बाबा जरी शरीराने गेले असतील तरी त्यांच्या नावाच्या पुढे मात्र आज हरिभक्त परायण लागलेला आहे. ही डिग्री प्रत्येकाच्या नावाच्या पुढे लागली पाहिजे. हे पद आहे आपल्याला दिलेलं, भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेलं. काय करायचंय आम्हाला? हरिभक्त परायण व्हायचंय. कशासाठी आमचा अट्टास आहे? अनेक पद मिळतील ना तुम्हाला, प्रत्येक पदाला मर्यादा आहे, बरोबर आहे की नाही? अनेक प्रकारच्या उपाध्या तुम्हाला मिळतील, प्रत्येक उपाधीला मर्यादा आहे. मला सांगा, ह्या उपाधीला मर्यादा आहे का? हरिभक्त परायण या पदाला मर्यादा आहे का? देह जरी गेला ना, देहाची माती जरी झाली ना तरी देहाने केलेल्या कर्माच्या पुढे हरिभक्त परायण लागलं जात आहे. बरं का. आता दुसरं उदाहरण आहे. येताना आपण काय आणलंय बरं? काय नाही ना बाबा. खरं तर जाताना कपडे तरी असतात, पण येताना कपडेही नव्हते. क्या लेके आयो रे जग में क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काही घेऊन आम्ही आलेलो नाहीत. काही घेऊन आलोय नाही ना. खेळण्यासाठी खुलकुला पण बरोबर नाही दिला देवाने, नाही ना. नाही 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 नाही. बरं का. जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत बरं? काय घेऊन जाणार आहेत? काहीही बरोबर नसतंय, काहीही बरोबर नसतं. म्हणून तर म्हटलेले नाही, कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या, पण कसं माझे माझे म्हणून.
माझे माझे आणि भ्रांतीचे ओझे, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. मराला येतंय तरी ते प्रपंचाचं ओझं सोडायला मागत नाही मनुष्य. 2 दिवसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे वृद्धपण येता जवळी, वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार. मायेचा बाजार आहे दादा. काही बरोबर माणसाच्या येत नाही. कितीही जवळचा माणूस असू द्या, कितीही प्रेमाचा असू द्या, कितीही जीव असू द्या, कधीच घरातली बोलणार नाही की एखाद्या काचेच्या बंद पेटीमध्ये ठेवा, कमीत कमी रोज दर्शन तरी घेऊ. खरं अर्थानं जर वेळ झाला तर तीच घरातली म्हणतात रात्रीपासून सगळी घरातली भूकच येतात का नाही ते बघा, नाही तर उचला. शेजारची म्हणतायत बराच वेळ झाला, अख्खा गाव वाट पाहतय, कधी नेतात आणि कधी परत आम्ही सगळं सुचिरभूत करून सगळं परत सुरुवात करतोय. हीच अवस्था असते ना. काही घरापर्यंत असतात, काही गावाच्या शिवेपर्यंत असतात, विसाव्यापर्यंत काही असतात, काही स्मशानापर्यंत असतात, काही अग्नी लागेपर्यंत असतात. एकदा अग्नी लागली ना की एकटाच जळणाऱ्या त्या माणसाचं कधीतरी निरीक्षण करा रे. एकटाच जळणाऱ्या त्या माणसाचं कधीतरी निरीक्षण करा. आयुष्यभर झटला, आयुष्यभर काबाड कष्ट केले, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, कोणासाठी? ज्यांच्यासाठी केलं त्यांच्यापैकी कोणी आहे का तिथे? ज्यांच्यासाठी सगळं काही केलं, काही दिसतंय का तिथे? जळताना मात्र शेवटच्या वेळेला मनुष्य एकटाच जळत असतो, एकटाच जळत असतो. एकटेच आलेलो आहोत आणि एकट्यालाच जावं लागणार आहे दादा, कोणीही बरोबर नसणार आहे. जग हे सारे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कुणी नाही. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तो भगवंत आम्हाला जन्माला येण्याच्या आधीपासून आईच्या गर्भामध्ये आमची सेवा करत असतो. शेवटच्या वेळेला जेव्हा आमच्या जवळ कोणच नसतंय, एकटाच ज्या वेळेला तो मनुष्य त्या स्मशानामध्ये जळत असतोय ना, त्या वेळेला सुद्धा तो भगवंत त्याची साथ सोडत नाही. जगी जास्त कोणी नाही, त्यास देव आहे, महादेव त्या ठिकाणी त्याला सांभाळत असतात. म्हणून महादेवाचं वास्तव्य कुठे आहे? स्मशानात आहे, स्मशानात आहे. आणि स्मशानामध्ये भगवंत त्याला पाहत असतात, सांभाळत असतात. काय म्हणतात भगवंत माहितीये का त्या ठिकाणी त्या माणसाकडे बघून? दादा तुला इथंच यायचं होतं. काय म्हणतात देव? दादा तुला इथंच यायचं होतं, पण येता येता फार उशीर केला. आलास तर आलास, बरोबर काही आणलंच नाही, आणि येतानाही धड आलाच नाही. बरं का? सगळ्या गोष्टीला पर्याय आहे, सगळ्या गोष्टीला पर्याय आहे, पण मृत्यूला पर्याय नाही. म्हणून कुणीतरी नेण्याच्या आधीच महादेव त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत का? तुम्ही नेण्याच्या आधी मी जाऊन बसतो ना तिथे. पर्याय नाही मृत्यूला, पर्याय नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं येतानाही मनुष्य काही घेऊन आला नाही आणि जातानाही माणसाच्या बरोबर काही देतात. एका आजीला नेली, तिथे स्मशानभूमीमध्ये ठेवली, खाली लाकडं, सगळ्यांचं दर्शन झालं, वरती लाकडं रचायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात त्या आजीची मुलगी त्या स्मशानाकडे येताना बघितली एकाने. तेव्हा त्याने सांगितलं, ए दादा वरती लाकडं रचू नका, ती मुलगी येत आहे, तिला कदाचित आईला डोळे भरून पाहायचे असेल, ते पाय मोकळे करा, दर्शन घ्यायचं असेल का शेवटचं तिला पाहायचंय, डोळे भरून बघू द्या, व्यवस्थित दर्शन घेऊ द्या. एकदा अग्नी दिल्यानंतर परत मात्र पाहायला मिळणार नाही. आणि खरं सांगतो, ठेवलेली लाकडं बाजूला केली, पाय मोकळे केले, तोंड मोकळे केलं. ती ताई त्या स्मशानामध्ये आली, त्या आजीच्या डोक्याजवळ गेली, डोकं इकडं तिकडं केलं आणि परत त्या स्मशानातून बाहेर पडणार. तेवढ्यात त्या ताईला एका माणसाने विचारलं, ताई अगं एवढ्या लांबून येताना तुला बघितलं, आम्हाला वाटलं आईला तुला शेवटची पाहायची असेल, तू आईच्या डोक्याजवळ जाशील, पायाजवळ जाशील, दर्शन घेशील, पण नेमकं तू कशासाठी आली ग? त्यावेळेला तिने सांगितलं, आईचं कानातलं काढलं का ठेवलं ते बघायचं होतं मला. माणसाच्या बरोबर काहीही देत नाही, आणि चुकून आलाय असं वाटलं तरी सोडतील नाही सोडणार. मग ऐका ना, तुम्ही स्मशानभूमीपर्यंत येत नाही माय माऊली, पण माणसाच्या बरोबर करगोटा पण देत नाही, करगोटा पण तोडला जातो. ऐकताय ना? पण स्वाभिमानाने सांगतो, माणसाच्या बरोबर एकच येते, माणसाच्या गळ्यामध्ये असलेली तुळशीची माळ. काय हिंमत आहे कोणाची हात लावायची त्याला? तुमच्या बरोबर काही यावंसं वाटत असेल ना, तर जिवंतपणी मेल्यावर तो तुळशीची पानं तुमच्या तोंडात नाही, ती पण चेपतील. काय माऊली, खरंय का खोटंय?
मेल्यावर तुळशीची पानं सगळीच देतील तुम्हाला, पण खऱ्या अर्थाने तुमच्या बरोबर काहीतरी यावं असं वाटत असेल तर अंतरात्मा साक्षीला असताना, भगवंत असताना, आलं का लक्षात, खरा दागिना तुमच्या गळ्यात पाहिजे, खरा दागिना तुमच्या गळ्यात पाहिजे. ऐका ना, तुमच्या गळ्यात जर गंटन असेल तर चोरांची नजर तुमच्यावर असेल, तुमच्या गळ्यात जर दादा सोन्याची चेन असेल तर चोरांची नजर तुमच्यावर असेल, पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना तर पांडुरंग परमात्म्याची नजर तुमच्यावर असेल हे मात्र निश्चित आहे. आणि त्या पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर अखंड असावी यासाठी बाबांनी अंतरात्मा असतानाच माल घालून घेतली, नंतर पानं ठेवली का नाही आम्हाला त्याची गरज नाही. ज्याच्या बरोबर ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याच्या तोंडात पानं ठेवा वा नका ठेवू, त्याच्यावर पांडुरंग परमात्म्याची कृपा आहेच आहे. मग सांगा ना कोण बोलतंय बरोबर काही येत नाही? अरे जगद्गुरु तुकोबा सदैव वैकुंठला गेले, पण कोण म्हणतंय बरोबर काही गेलं नाही? माऊली ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली बरं का. संतांचा विचार करा ना, देहाने जरी ते नसले ना तरी त्यांच्या कर्माने, त्यांच्या कार्याने, त्यांच्या विचाराने आजही आमच्या हृदयात आहेत, मूर्तीच्या रूपाने, प्रतिमेच्या रूपाने आजही ते आमच्या घरात आहेत, वंदनीय आहेत. जेव्हा जेव्हा त्या संतांच्या प्रतिमेकडे बघावं ना तेव्हा तेव्हा एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती, एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा आम्हाला मिळते, प्रेरणा आम्हाला मिळते. प्रस्तुत अभंगातून भगवंत आम्हाला मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात माहितीये का? यम हीन व्यथयंते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम स्वमृतत्वाय कल्पते. अर्थात तुम्ही सुखातही आणि दुःखातही सारखे राहा, विचलित होऊ नका. असं म्हणतात श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये. माणसाचं नेमकं काय होतंय माहितीये का? गरिबी आली ना, ऐका ना, रिकामा खिसा देव दाखवतो. देव कधी आठवतो आपल्याला? रिकामा खिसा देव दाखवतो आणि भरलेला खिसा माणसं ओळखायला सांगतो. कारण त्यावेळेला अनेक माणसं आपल्या जवळ येत असतात, अनेक मित्र दाखवतो तो भरलेला खिसा. तुमच्या जवळ मित्र तेव्हाच येतील, तुमच्या जवळ शेजारी नातेवाईक अजून कोण कोण असतील तेव्हाच असतील ज्या वेळेला तुमचा भरलेला खिसा असेल त्यावेळेला. नाही त्याचा पण फोन येईल, नाही त्याचा पण फोन येईल जेव्हा खिसा भरलेला असेल तेव्हा. जो कधी तुमच्या घरी आलेला नाही ना तो पण तुमच्या घरी येतो ज्या वेळेला त्याला कळतंय की अमक्या अमक्या माणसाला समृद्धीचे अमुक अमुक भेटलेत, अमक्या अमक्या माणसाला JNPT बडोदराचे अमुक अमुक भेटलेत. कधी न येणारा माणूस पण तुमच्या घरी येतो बरं का, तुम्हाला घेऊन बसतो, तो तुमच्या हिताच्या गोष्टी सुरुवातीला सांगतो. ऐका, तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी काही केलंय का? ऐका, तुम्ही तुमच्या मरणोत्तर काही केलंय का? तुम्हाला बसल्या बसल्या मारतो, तो बसल्या बसल्या मारतो. तुम्ही गेलात की तुमच्या बाईला अमुक अमुक भेटल, तुमच्या मुलांना अमुक अमुक भेटल, असं असं होईल, तसं तसं होईल. बरं का दादा, आम्ही गेल्यानंतर त्यांची व्यवस्था तू करतोय बरोबर आहे, पण आम्ही असताना आमची व्यवस्था काय आहे? काय नाही, तुम्ही फक्त भरत राहा, मग नंतर आम्ही काय करायचं ते बघू. तो विषय आपला नाही, फक्त एवढंच आहे, भरलेला खिसा नाही त्यांना पण घरी येऊन येतो आणि रिकामा खिसा घरचेही दूर करतो. त्यावेळेला माणसाला कोणाची आठवण होते? देवाची आठवण होते. कबीर महाराज म्हणतात, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में स्मरण करे दुःख काय का होय. दुःखामध्ये आम्हाला भगवंताची आठवण होते, सुखामध्ये आम्हाला देवाचं विस्मरण होत आहे, स्मरण करून द्यावं लागतंय. कधीतरी आमच्या घरामध्ये सुख जर ओसंडून वाहत असेल ना तर रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी आम्हाला आठवण करून द्यावी लागते, अरे अजून दिवा लावला नाही, अजून दिवा लावला नाही. पण तेच जर दुःखाचे दिवस असतील ना तर संपूर्ण दिवसभर आम्ही दिवा विझूच देत नाही. देवाकडे पाहून 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 परत परत जात असतो ना देवाऱ्याकडे पाहायला. दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई. आणि जर आम्हाला सुखामध्ये भगवंताचं स्मरण असेल ना तर दुःख काय का होय. आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या 3 तापांपैकी प्रत्येकाला ताप असतोच असतो दादा. पण ऐका ना, ताप येणार नाही असं नाही आहे, ताप कधी येऊन जाईल ना हे आम्हालाही कळणार नाही. त्याला कारण आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममाण झालेलो असू, रममाण झालेलो असू. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला जाणीव करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना, खरं तर गीता मांडली भगवंताने कोणासाठी? अर्जुनासाठी, अर्जुनासाठी. पण त्याची उल्लेख करत असताना, त्याची ओळख करून देत असताना माऊली आम्हाला म्हणतात, गाय वासरासाठी दूध देते. गाय दूध निर्माण करते कोणासाठी? वासरासाठी. पण वासराची भूक भागवता भागवता कित्येकांच्या मुलांची भूक भागवते की नाही? कित्येकांच्या मुलांची भूक भागवते की नाही? तसं गीता हे जे काय असेल मार्गदर्शन हे निमित्त मात्र अर्जुन, पण अर्जुनाला सांगता सांगता आज करोडो माणसांचा उद्धार या गीतेने झालेला आहे की नाही? या गीतेने केलेला आहे की नाही?
निमित्त मात्र अर्जुन आहे, पण भगवंतांना मार्गदर्शन आम्हाला करायचं आहे. आता जेव्हा जेव्हा आपण प्रवचन श्रवण करतोय ना, जेव्हा जेव्हा आपण कीर्तन श्रवण करतोय ना, तेव्हा तेव्हा कोणासाठी आहे हे मला माहित नाहीये, हे श्रवण माझ्यासाठी आहे. बरं का? किती माणसं आहेत, कोण कसं श्रवण करतंय, कोण कसं बसलंय, कोण कसं आहे, मला गरज नाही. ज्या वेळेला आम्ही सर्वांगाचे कान करून श्रवण करत असतोय ना, त्या वेळेला ते प्रवचन, ते श्रवण आम्हाला व्यवस्थितरित्या समजत असतंय. बरं का? फक्त त्यासाठी सर्वप्रथम आम्ही काय केलं पाहिजे माहितीये का? आमच्याकडे असलेल्या अहंकाराचा त्याग केला पाहिजे, अभिमानाचा त्याग केला पाहिजे. अभिमानाचा त्याग केला पाहिजे, अहंकाराचा त्याग केला पाहिजे. आम्ही ज्ञानी म्हणून जर बसलो तर आयुष्यभर जरी श्रवण केलं तरी आम्हाला काही मिळणार नाही. पण आम्हाला काही येत नाही. आम्ही संतांच्या चरणी कशासाठी आलेलो आहेत? आम्हाला ऐकायचंय, आम्हाला श्रवण करायचंय, आम्हाला मार्गदर्शन हवं आहे. आणि ह्या नम्रतेने जर आम्ही श्रवण करत असलो ना, तर निश्चित आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला कळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अभिमान नको, अभिमान नको. अभिमानाचा त्याग केला पाहिजे, अहंकाराचा त्याग केला पाहिजे, आणि मग नम्रतेने आम्ही श्रवण केलं पाहिजे. निश्चित काय करावं काय नाही करावं हे आम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही, कळल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, हे विषय जया ते नाकळती. विषय भगवंताने आम्हाला दिलेले आहेत ते काय वाईट म्हणून दिलेले आहेत का? डोळे देवाने दिलेत, पण काय पाहायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना. चांगलं पाहायचं का वाईट पाहायचं? चांगलं बघितलं तर ते हिताचं आहे, आणि वाईट बघितल्यानंतर जर काहीतरी घडत असेल तर मग माणसाने म्हणावं का देवाने डोळेच नव्हते द्यायला पाहिजेत? डोळे नसते तर असं बघितलंच नसतं. घरात माचीस दिले ना, माचीस आणले ना, पण तिच्याने चूल पेटवायची की घर पेटवायचं हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? इंद्रिय भगवंताने दिलेली आहेत ना, पण त्या इंद्रियांकडून काय कार्य करून घ्यायचं हे आमच्या हातात आहे ना. आणि त्यासाठी हे मार्गदर्शन पाहिजे. आम्हाला प्रवचनाची गरज काय आहे? आम्हाला कीर्तनाची गरज काय? आम्हाला संतांच्या वाङ्मयाची गरज काय? आम्ही प्रवचनाकडे, आम्ही कीर्तनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो, मनाचं मनोरंजन म्हणून. आज बघा 80% लोकांचा भ्रम तोच आहे माऊली, कराय की गोट आहे म्हणून तर लांबचे आणल्यावर जास्त गर्दी असते. हसवणारा असला तर मग अजून गर्दी, तमाशाची माणसं पण तिथे. हो, सत्य परिस्थिती आहे ना. आम्ही कीर्तनाकडे कसं पाहतोय माहितीये का? मनोरंजन म्हणून पाहतो. आणि तुम्ही जोपर्यंत कीर्तनाकडे, प्रवचनाकडे मनोरंजन म्हणून जर पाहत असाल तर आयुष्यात परिवर्तन होणार नाही. जे आहे तेच पाहायला मिळेल, जे आहे तेच पाहायला मिळेल. आज जर पाहायला गेलं तर गल्ली गल्लीमध्ये सप्ते आहेत, गल्ली गल्लीमध्ये हरिनाम सोहळे आहेत. परवा अनेक चौकामध्ये शिवजयंती उत्सव आम्ही साजरा केला, शिवजन्मोत्सव आम्ही साजरा केला. पण कुठपर्यंत रे? फक्त 19 फेब्रुवारी पर्यंतच. 20 फेब्रुवारीला तेच तरुण बघा कुठे असतात, कुठे असतात तरुण? ज्या दिवशी खऱ्या अर्थानं मनोरंजन म्हणून नाही, टाइमपास म्हणून नाही, आमच्या परिवर्तनासाठी आम्ही हे कार्य करतोय, ज्या वेळेला ह्या दृष्टीने आम्ही पाहू ना, त्या दिवशी प्रत्येक ठिकाणी आम्हाला परिवर्तन झाल्याशिवाय दिसणार नाही. परिवर्तनासाठी 4-4.5 हजार अभंगाची गाथा तुकोबांनी आम्हाला दिली का? मनोरंजनासाठी दिली? टाइमपास साठी दिली? परिवर्तनासाठी दिलेली आहे. 18 अध्याय ज्ञानेश्वरी आम्हाला माऊलींनी रचना केली, दिली. अमृतानुभव दिला, चांगदेव 65 दिली, हरिपाठ दिला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, तुम्ही ज्या वेळेला तालासुरामध्ये बरं का नाचून त्या हरिपाठाचा आनंद घेत असताना तेव्हाच बघा, आणि कधीतरी घरी एकांतात हरिपाठ वाचा, एकच अभंग वाचा, 10 वेळा वाचा, आणि एक एक शब्द परत 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 वाचून ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकच अभंगाचा अभ्यास जरी केला ना, एकच हरिपाठाचा, तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही अख्खा हरिपाठ पाठ आहे, आम्ही अख्खा हरिपाठ बोलतोय, पण तालासुरामध्ये अगदी नाचून बोलतोय. करू द्या ना, असू द्या ना, त्याचा आनंद आम्ही घेतलाच पाहिजे ना, घेतलाच पाहिजे त्याचा आनंद आम्ही. पण आम्हाला अख्खा 27-28 अभंग जे काही ते सगळेच्या सगळे पाठ असताना जर अजून पहिला अभंग आम्हाला कळत नसेल, पाठ नाही बरं का, कळत नसेल, तर सांगा मग परिवर्तनासाठी आहे का मनोरंजनासाठी आहे? आम्ही कशासाठी, काय म्हणून पाहतो त्याच्याकडे? देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, त्याने मुक्ती 4ही साधी येल्या. किती सामर्थ्य नामस्मरणामध्ये! सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, 4ही मुक्ती प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य जर नामस्मरणामध्ये आहे, तर आम्ही तेच करत असताना एकही मुक्तीची जर अजून ओळख आम्हाला नसेल तर आम्ही काय करतोय? प्रवचन कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे, मनोरंजनासाठी नाही, बरं का. आणि म्हणून हे मार्गदर्शन
भगवंताने माझ्यासाठी केलेले. गीता कोणासाठी आहे? माझ्यासाठी आहे. ज्ञानेश्वरी माऊलींनी कोणासाठी दिलेले? माझ्यासाठी. 4-4.5 अभंग जगद्गुरु तुकोबांनी कोणासाठी दिलेत? माझ्यासाठी. ज्या वेळेला मी माझ्यासाठी म्हणून स्वीकार करेन ना, त्यावेळेला माझ्यामध्ये परिवर्तन दिसेल. आमचं काय असतंय माहितीये का? हे सगळे हे आचार लोक आहेत ना, त्यांच्यासाठी आहे. अरे पण ती परवडली दादा, परवडली ना. कमीत कमी तो ज्ञानाचा अभिमान तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये नसतो. गर्व, ताठा, अभिमान तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये नसतो. पण आमच्यासारखी काही मंडळी आहेत बरं का, जरा काही 4 ओव्या पाठ झाल्या, जरा काही 4 अभंग पाठ झाले, जरा काही थोडासा अभ्यास झाला ज्ञानेश्वरीवर, गीतेवर, गाथेवर, भागवतावर, की मग आमच्या अंतःकरणामध्ये काय निर्माण होतो? अभिमान निर्माण होतो. अभिमान निर्माण होतो. आणि मग तो अभिमान आम्हाला कुठे घेऊन जातो माहितीये का? त्या अभिमानाने आमच्या अंतःकरणामध्ये काय होतंय माहितीये का? त्या अभिमानाची ओळख करून देत असताना कुठेतरी म्हटलेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले. बरं का, ज्याच्याकडे ज्ञानाचा अभिमान आहे ना, त्यांनी रावणाला आठवावं. दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात त्याला. 4 वेद आणि 6 शास्त्राचा अभ्यास असणारा ब्राह्मण, दशग्रंथी ब्राह्मण रावण. बरं का, काय झालं? नाव पण शिल्लक राहिलं नाही. नावही शिल्लक राहिलं नाही. आहे का तुमच्या शेजारी एखादा राहणारा रावण नावाचा माणूस? तुमच्या घरात बऱ्याच वर्षांनी मुलगा झाला म्हणून रावण नाव ठेवलं नाही ना? नाव पण नाही शिल्लक राहिलं. जैमिनी आहे ना, जैमिनी म्हणजे व्यासमुनींचे 4 शिष्य. वैशंपायन, पैल, सुमंतो आणि जैमिनी. व्यासमुनींनी ज्या वेळेला लिखाण करायला घेतलं होतं त्याच वेळेला समोर जैमिनी होता. जैमिनी शिष्य होता. आणि असा एक श्लोक आला लिहिता लिहिता, ज्याप्रमाणे अज्ञानी माणसाला इंद्रिय फसवितात. बघा, ज्याप्रमाणे अज्ञानी माणसाला इंद्रिय फसवितात त्याचप्रमाणे ज्ञानाला सुद्धा इंद्रिय फसवू शकतात. श्लोक होता, संस्कृत मध्ये होता, त्याचा भाष्यार्थ असा होता. तिथेच जैमिनीने व्यासमुनींना थांबवलं. थांबा, तुम्ही असं लिहू शकता की अज्ञानाला इंद्रिय फसवू शकतात, पण ज्ञानाला फसवतात हे चुकीचं आहे. बरं का, तिथल्या तिथे लेखणी ठेवली जी काही असेल ती व्यासमुनींनी, आणि काय सांगितलं? 2 दिवस मी बाहेर चाललेलो आहे, बाहेर जाऊन आल्यानंतर आपण पुढचं लिखाण करू. चालेल, हरकत नाही, पण मठाची 2 दिवस जबाबदारी मात्र तुझ्याकडे. बरं का, जैमिनीकडे मठाची 2 दिवस जबाबदारी दिली व्यासमुनींनी. ऐका काय म्हणतात माऊली येते, हे विषय जया ते नाकळती तया, सुख दुःखे दोन्ही न पवती, आणि गर्भवासू सुसंगती नाही तया, आणि नित्यरूप पार्था ओळखावा सर्वता, जो या इंद्रियार्था नागवेची, जो या इंद्रियार्था नागवेची. अज्ञानाला इंद्रिय फसवतील, ज्ञानाला फसवू शकत नाही असं जैमिनीचं म्हणणं आहे. व्यासमुनी म्हणतात ज्याप्रमाणे अज्ञानाला इंद्रिय फसवतात त्याचप्रमाणे ज्ञानाला सुद्धा इंद्रिय फसवित असतात, फसवू शकतात. थांबवलं तिथं बोलणं, लिहिणं थांबवलं. व्यासमुनी निघून गेले. जैमिनी त्या मठामध्ये राहिला. रात्रीची वेळ होती, काळाकुट्टा अंधार होता, अरण्यामध्ये मठ असलेलं. बरं का, लांबवरच एक गंधर्व कन्या त्या ठिकाणी फिरत होती. फिरता 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 कुठेतरी आसरा मिळावा, कुठेतरी आश्रय मिळावं म्हणून ती जागा शोधत होती. आणि तेवढ्यात तिला पेटलेल्या दिव्याच्या ज्योतीकडे तिचं लक्ष गेलं, आणि तिला कळलं ज्या अर्थी या ठिकाणी दीपाची ज्योत दिसते त्या अर्थी काहीतरी असेल, घर असेल, मठ असेल, काहीतरी असेल. म्हणून त्या ज्योतीच्या दिशेने ती आली, मठाच्या बाहेर आली. आवाज दिला, दादा कोणी आहे का इथे? त्या वेळेला आतून जैमिनीने आवाज दिला, हो मी आहे. आणि काय झालं? जैमिनी बाहेर आले, नमस्कार केला. तरुण होती ती, सुंदर होती ती, अतिशय रूपवान होती ती गंधर्व कन्या. तिने सांगितलं, मी प्रवासी आहे, मला रात्र झालेली आहे, मी प्रवास करते, पण मला रात्रभर कुठेतरी राहायचं म्हणून आश्रय हवा आहे, इथे आश्रय मिळेल का? त्याने सांगितलं, चालेल ना, हरकत नाही, आतमध्ये या. ती बोलते, नको, मी बाहेर आहे तेच बरं आहे, थोडा आश्रय मिळाला मला, रात्रभर बस झालं, आतमध्ये नको. नाही नाही, तुम्ही तरुण आहात, सुंदर आहात, रूपवान आहात, शिवाय स्त्री आहात, मुलगी, तुम्ही आतमध्ये झोपा.
आणि मी बाहेर झोपतो, इथपर्यंत व्यवस्थित आहे, चांगलं आहे. अशा प्रकारचे विचार असावेत प्रत्येकाकडं, बरं का. आता काय झालं माहितीये का, त्या मुलीला आतमध्ये झोपविली आणि जैमिनी बाहेर आला. बाहेर आल्यानंतर विचार करायला लागला, तरुण आहे, सुंदर आहे, रूपवान आहे, ह्या वेळेला आलेली आहे, नक्की कुठे चालली असेल. विचार त्याला झोपू देत नाहीत, म्हणून पुन्हा एकदा गेला. तुम्हाला पाणी हवं आहे का? म्हणे नाही, लागलं तर मी तुम्हाला सांगेन. बाहेर आला. विचार करता 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 झोप लागत नाही. पुन्हा गेला. तुमच्या अंगावर अजून काही देऊ का? थंडी लागते का तुम्हाला? नाही नाही, मला लागलं तर मी तुम्हाला सांगेन, आवाज देईन. परत बाहेर आला. विचार माणसाला झोपू देत नाहीत, बरं का. विचार माणसाला झोपू देत नाहीत. असो, परत विचार करायला लागला की एवढ्या रात्रीची आलेली आहे, आपण जागा दिलेली राहायला, पण साधं विचारलं सुद्धा नाही की तुम्ही कोण आहात म्हणून. परत गेला जैमिनी, हात जोडले आणि विचारलं तुम्ही कोण आहात? म्हणे मी गंधर्व कन्या आहे. कशासाठी भटकताय तुम्ही इकडे, कशासाठी प्रवास करतायत? मी वर शोधते. काय म्हणते ती? मी वर शोधते. तेवढ्यात याच्या पण मनामध्ये पटकन आलं आणि पटकन बोलून गेला, मी पण वधूच्याच शोधात होतो. ऐकताय ना, मी पण वधूच्याच शोधात होतो. पण तेवढ्यात ती बोलते, मी कोणालाही वरणार नाही, माझं पण आहे. म्हणे काय? ज्या ठिकाणी मला वर मिळेल, कुठेही मिळू द्या, ज्या ठिकाणी मला वर मिळेल, मग तो आश्रम असू द्या, मंदिर असू द्या, घर असू द्या व झोपडी असू द्या, ज्या ठिकाणी मला वर मिळेल ना, त्या वास्तूला जेव्हा तो वर मला खांद्यावर घेऊन 7 फेऱ्या मारेल ना, त्यालाच मी वरणार आहे. सोपं आहे म्हणे, हे काय अगदी काय कठीण आहे, एवढं सोपं आहे. आणि घेतली ना तिला खांद्यावर. पहिली फेरी झाली, पाय पाहतोय, बरं का. दुसरी फेरी झाली, विचार करतोय, पाय जर एवढे सुंदर आहेत, एवढे नाजूक आहेत, बरं का. तिसरी फेरी झाली, गालाला हात तर लावून पाहू. आणि ज्या वेळेला वरती हात गेला त्या वेळेला पाहतोय तर दाढी लागली. दाढी हाताला लागल्याबरोबर खाली उतरवलं, अंगाचे शहारे उभे राहिले आणि पाहतोय तर प्रत्यक्षात व्यासमुनी. आणि व्यासमुनींनी दर्शन दिल्यानंतर मग व्यासमुनी विचारतात, जैमिनी आता लिहायचं का बाबा? ज्ञानाला इंद्रिय पोसू शकत नाहीत. साष्टांग नमस्कार घातला जैमिनीने, तुम्ही महान आहात, तुम्हाला सर्व कळतंय, मला काही कळत नाही. ह्याच हेतूने दादा श्री गुरूंना शरण जायचं असतंय. श्री गुरूंच्या पुढे आपली अक्कल पाजलवून नाही चालत. आपण कितीही ज्ञानी असलो तरी त्या ज्ञानाचा अभिमान धरून चालणार नाही. कारण मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. ऐका ना, ज्या महादेवाचं दर्शन घडावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो, त्या महादेवाने आत्मलिंग द्यावं एवढा मोठा अधिकार त्याचा होता. पण तरी सुद्धा काय झालं, घरी नेऊन स्थापना करता नाही आलं, बरं का. म्हणून इंद्रिय भगवंताने दिलेली आहेत. डोळे दिलेले, डोळ्यातून काय पाहावं हे आम्हाला कळलं पाहिजे. कान दिलेत, कानातून काय ऐकावं हे आम्हाला कळलं पाहिजे. वैखरी दिलेली, असं म्हणतात, शस्त्राने केलेली जखम भरता येते, पण शब्दाने केलेली जखम भरता येत नाही. मी कुठेतरी असं वाचलं होतं, शब्द हे हत्यार आहे, जपून वापरा, जपून वापरा. म्हणून वैखरीतून काय बोलावं हे आम्हाला कळलं पाहिजे. आमच्या सर्वांगाने आम्ही काय करावं हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि ज्या वेळेला आम्ही अशा प्रकारची क्रिया करत असतो की नाही, मुखातून भगवंताचं नामचिंतन करत असतो, डोळ्यातून भगवंताला पाहत असतो, कानातून भगवंताचं ऐकत असतो, सर्वांगाने देवाचं कार्य करत असतो, देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य ज्या वेळेला आमच्याकडून सर्वांगाने घडत असते ना, त्यावेळेला नकळत आमच्याकडून काही पुण्य घडत असते, नकळत पुण्य घडत असते. ते आम्हालाही कळत नाही, बरं का. ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही पुण्य सेवा आयोजित केलेली आहे, हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खऱ्या अर्थाने त्या बाबांनी बाबांच्या आयुष्यामध्ये केलेली पुण्यकर्म, त्याचं स्मरण म्हणजे पुण्यस्मरण. पापाचं स्मरण कोणीही करत नाही, एवढं स्मरणात ठेवा. आलं का लक्षात? पापाचं स्मरण कोणीही करत नाही, करतात ते पुण्याचं स्मरण करतात. मग आयुष्याची वाटचाल करत असताना पुण्य गोळा करायचं की पाप गोळा करायचं, हे कोणाच्या हातात आहे? आपल्याच हातात आहे. ऐका ना, आमचा जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, जन्म झालेला आहे, त्यात आम्ही काही फेरबदल करणार नाहीत आणि करण्याचा अधिकार आमचा नाही. ज्या ठिकाणी जन्म झालाय ते घर आमच्यासाठी योग्य आहे. ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म झालाय ते आई वडील आमच्यासाठी योग्य आहेत.
ज्या ठिकाणी आम्हाला मुलं प्राप्त झालं ती आमच्यासाठी योग्य आहेत, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋण फेडण्यासाठी हे सगळे आम्हाला मिळालेली आहेत. आता काय करायचं आहे? मृत्यू 100% सत्य आहे, जाणं प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला आयुष्य भगवंतांनी वेगवेगळे दिलंय. ऐका, जन्म आमच्या हातात नव्हतं, मृत्यू आमच्या हातात नाही आहे. कुठे जन्म व्हावा हे आमच्या हातात नव्हतं, मृत्यू कुठे यावा, कसा यावा, कधी यावा हेही आमच्या हातात नाही आहे. पण ज्याला मधलं म्हणतात आयुष्य, जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ काय म्हणतो आपण? आयुष्य. आयुष्य किती असावं हे आमच्या हातात नाही आहे, पण आयुष्य कसं असावं हे मात्र आमच्या हातात आहे. जर आदर्शयुक्त आयुष्य जगायचं असेल तर ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, बाबांचा आदर्श घ्या. 87 वर्ष बाबांनी कार्य केलं, पण 87 वर्ष कार्य करत असताना आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, आपल्या मुलांचं संगोपन केलं, त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिलं. ऐका ना, आम्हाला असं वाटतंय 4 अक्षरं वाचता आली म्हणजे तो ज्ञानी, 4 अक्षरं वाचता आली म्हणजे तो ज्ञानी. पण त्या अक्षरांनी जर इतरांचा आदर करता येत नसेल तर आमच्या दृष्टीने तो अज्ञानीच आहे, बरं का? आमच्या दृष्टीने तो अज्ञानीच आहे. जरा काय थोडंफार ज्ञान त्याला आलं, जरा काय थोडंफार ज्ञान प्राप्त झालं की मग आम्ही त्याला ज्ञानी म्हणतो. पण ज्यांच्या गुणे हे जगाचं ज्ञान होतंय, जगाचं ज्ञान झालं त्याला आम्ही ज्ञानी म्हणतोय. पण ज्यांच्या गुणे हे जग आम्ही पाहतोय, या जगामध्ये ज्या आईवडिलांनी आम्हाला हाणलं त्या आईवडिलांचा आदर करणं, त्या आईवडिलांचं दर्शन घेणं जर जमत नसेल, त्यांची सेवा करणे जर जमत नसेल तर तो आमच्या दृष्टीने अज्ञानीच आहे, बरं का? अज्ञानीच आहे. आणि म्हणून संतांनी विशेष करून कुठल्या गोष्टीला महत्व दिलेलं आहे? तुम्ही जगताय वागताय कसे याला विशेष महत्व दिलेलं आहे. तुमच्याकडे किती ज्ञान आहे हे वेळेपुरतं बोलतील, महाराजांचा जाम अभ्यास आहे, बरं का? पण त्याच व्यासपीठाच्या मागे जर जाऊन तंबाखू तोलीत असेल महाराज, मग त्याचा अभ्यास करतो तिथे, बरं का? बऱ्याच काही गोष्टी तंबाखूचा साधा उदाहरण आहे. तुमच्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला किती होतो ना हे आपल्या आचरणावरून कळतंय. आपल्याला किती पुस्तकं वाचल्यात, आपण किती काय केलं हे आपल्या जगण्या वागण्यावरून कळतंय ना. तुमच्याकडे किती नम्रता आहे, कशा प्रकारे जगताय वागताय याच्यावरून कळतंय. त्या साधूने त्या पोपटाला एवढं शिकवलं, पोपटाला कुठेतरी गुंतून राहू नको, जर कुठेतरी गुंतलास तर पारदी येईल, जाळा टाकील, जाळ्याच्या पारद्याच्या जाळ्यात जर सापडला तर तिथून तू मोकळा होणार नाही, तिथून तू सुटणार नाही ना. तिथून तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. कोण म्हणतोय? तो साधू पोपटाला. ऐका ना, रोज रोज हेच मार्गदर्शन करता करता पोपटाचं पाठ झालंय. पोपट बोलायला लागला, कुठेतरी गुंतून राहू नको, जर कुठेतरी गुंतलास तर पारदी येईल, जाळा टाकील, आणि एकदा काय पारद्याच्या जाळ्यामध्ये अडकला तर तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. पाठ झाल्यानंतर साधूला समजलं का आता याचं पाठ झालंय म्हटल्यानंतर हा कधीही पारद्याच्या जाळ्यात अडकू शकत नाही. सोडून दिलं त्याला, जा विहार कर बिंदास, स्वतंत्र आहेस तू, कुठे जायचं तिकडे जा बिंदास, फक्त एवढं मी जो मंत्र दिलाय तेवढं लक्षात ठेव, बरं का? पारद्याच्या जाळ्यात सापडला, पारद्याच्या जाळ्यात सापडला. त्या पारद्याने टिटवाळ्याच्या बाजाराला आणलं. एका पिंजऱ्यामध्ये त्याला ज्या वेळेला त्या बाजारामध्ये ठेवलं, त्याच बाजारातून ते साधू चालले होते. ऐकताय ना? ते साधू त्या पोपटाकडे पाहतायत. पिंजऱ्यात असलेला पोपट बोलतोय, कुठेतरी गुंतून राहू नको, पारदी येईल, जाळा टाकील, पारद्याच्या जाळ्यामध्ये जर अडकलास ना तर तुला मी सुद्धा सोडवू शकत नाही. कोण बोलतोय? पिंजऱ्यात असलेला पोपट बोलतोय. त्या साधूने हे वाक्य ऐकल्या बरोबर साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. ज्याने तो पोपट विकायला आणला होता त्या पारद्याने बघितलं साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू. त्या पारद्याला वाटलं हा पोपट या साधूला आवडलेला आहे, पण घ्यायची ऐपत नाही, त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. ऐका ना, तो पारधी काय बोलतोय? महाराज तुमच्याकडे पैसे नसतील ना तर जे असतील तेवढे द्या, पोपट घेऊन जा, मला 500च द्या का 1000च द्या, मी सांगत नाही तुम्हाला. त्यावेळेला महाराज काय बोलतात माहितीये का? फुकट दिला तरी नको. काय म्हणतात महाराज? असे फक्त पंछी म्हणजे पोपट पंछी त्याला आपण म्हणतो, ज्ञान आहे पण त्याचा उपयोग स्वतःसाठी काहीच नाही. आता ऐका ना, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आपल्या हातात जे काही ग्रंथ आहेत ना हे त्याच्यापासूनच समजाचा निर्मिती हरकत नाही बोलायला, त्याचंच एक भाषांतर आहे असं म्हणायला हरकत नाही, बरं का? त्याच्यापासूनच सगळ्याची निर्मिती आहे. सृष्टीची निर्मिती करण्यासाठी वेद दिले ना, वेदांची निर्मिती झाली की नाही? या 4ही वेदांचा अभ्यास ज्या रावणाचा होता तो रावण जर एखाद्या गोष्टीमध्ये अडकू शकतो तर आपण, आपली अजून नावं पाठ नाहीत ते शास्त्रांची ना वेदांची, बाकी तर लांबच गेला, बरोबर आहे की नाही? म्हणून हे विषय जया ते नाकळती,
नाकळती म्हणजे जो विषयासक्त होत नाही, ऐकताय ना, तया सुख दुःख दोन्ही न पवती, त्याला सुखही नाही आणि दुःखही नाही. गर्भवासू संगती नाही तया, त्याला येणं जाणं नाही आहे, त्याला येणं जाणं नाही. आणि म्हणून जे सुख भगवंताच्या कृपेने संतांनी अनुभवलं, ते सुख जर तुम्हाला आम्हाला अनुभवायचं असेल, ते सुख जर तुम्हाला आम्हाला पाहायचं असेल, चिरकाल टिकणारं आणि निरंतर टिकणारं